काँग्रेस आणि या क्षणी आशिष देशमुख बोलतात, थेट जाऊया. कारभाराला त्रस्त होऊन पुष्कळशे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे लवकरच काँग्रेसला सोड चिठ्ठी देताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही नामशेष झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणखी किती मोठे नेते आहेत जे काँग्रेस सोडून बाहेर निघणार आहेत? विदर्भाचे काही मोठे सामील आहे का सर? नाही बघा, नक्कीच मी सांगतो, अतिशय त्यानिमित्ताने प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब बोलले आहेत, मुंबईला देवेंद्रजी बोलले आहेत. पण ह्या सर्वांचा पडसाद असाच होईल की राज्यसभेच्या 6च्या 6 जागा ही महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सर. ओके, भाऊ ये ना. तर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया आपण पाहिली तर काँग्रेसमधला जो अंतर्गत कारभार आहे त्याला त्रस्तवून राजीनामा देतात काँग्रेसचे नेते. पटोलेंच्या कारकिर्दीत काँग्रेस आता नामशेष होत चालली असा घणाघात आशिष देशमुख यांनी केलाय. तर मराठवाड्यातलं एक सर्वात महत्त्वाचं आणि मोठं नाव म्हणजे अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर आणखी काही काँग्रेसचे आमदार आता भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी काही वेळापूर्वी माहिती दिली आहे. तर आता अशोक चव्हाण यांनी त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्याचबरोबर आमदारकीचा राजीनामा देखील नार्वेकरांकडे सोपवला असल्याचं कळतंय. केंद्रीय नेतृत्वामध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल अशी एक माहिती कळतेय. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी काँग्रेसला धक्का देणारी ती असणार आहे ती म्हणजे अशोक चव्हाण एकटेच नव्हे तर त्यांच्याबरोबर 6 ते 8 काँग्रेसचे आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करतील अशी एक महत्त्वाची माहिती कळतेय. त्यामुळे आज काँग्रेसला किती मोठं खिंडार पडणार हे काही काळामध्ये स्पष्ट होणार आहे. निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये मोठा भूकंप घडवणारी ही बातमी आहे. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि आमदारकीचाही राजीनामा दिलेला आहे.